रोज रोज मुलांच्या डब्याला काय बनवायचं हा सर्वच आई लोकांना प्रश्न पडलेला असतो. नमस्कार, सुहानीज किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण मुलांच्या डब्यासाठी झटपट अशी रेसिपी पाहणार आहोत. मुले आवडीने खातील तसेच डब्बासुद्धा फस्त करतील. लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी 100 ग्रॅम पनीर घेतले आहे. तर पनीर इथे मी घरीच बनवले आहे. जर तुम्हाला पनीर कसे बनवायचे तर तो व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट्समध्ये नक्कीच कळवा. तर फ्रेश पनीर आहे, एका बाउलमध्ये घालून घेतले. त्यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालायची, पाववाटी दही घालून घेतले. दहीसुद्धा फ्रेशच पाहिजे. त्यानंतर यामध्ये काही मसाले घालायचे आहेत. तर 1/2 चमचा हळद, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर, अर्धा चमचा बेडगी मिरचीचे तिखट आणि अर्धा चमचा घरचेच तिखट. हे सर्व मसाले लावून घेतले. हातानेच व्यवस्थित असे पनीरला लावून घ्यायचे आणि पनीर आपण लगेचच शालो फ्राय करून घेणार आहोत. त्यासाठी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली. त्यामध्ये 1 चमचा तेल घालून घेतले. तेलाचे प्रमाण इथे मी कमीच घेतले आहे. तेल व्यवस्थित गरम झाले की यामध्ये पनीर घालून घ्यायचे. चमचेच्या साहाय्याने हे व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचे आहे. गॅसचा फ्लेम मंद ठेवायचा. मंद आचेवरती व्यवस्थित पनीर शालो फ्राय करायचं आहे अशा पद्धतीने. तर 1 ते 2 मिनिटवर हे व्यवस्थित असे परतून घेतले. तर अशा पद्धतीने तुम्ही ही रेसिपी बनवलात तर जबरदस्तच होणार आहे. तुम्हाला पुढे जाऊन समजेलच आपण रेसिपी काय पाहतोय ते. तर व्यवस्थित असे हे परतून घेतले. परतून घेतल्यानंतर पनीर एका बाजूला करायचे आणि त्यामध्येच आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. तर मीडियम साईजचा इथे मी कांदा घेतला. 1 ढोबली मिरची घेतली पातळ स्लाईजमध्ये कापून आणि 1 टोमॅटोसुद्धा इथे घातला आहे आणि ते सुद्धा व्यवस्थित असे परतून घ्यायचे. तर यामध्ये आता परतला मी तेल घालत नाही आहे. जे तेल आहे त्यामध्येच हे ते मी परतून घेतले. चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आणि व्यवस्थित चमचेच्या साहाय्याने हे एकजीव करून घ्यायचे. सर्वच इथे एकजीव करून घ्यायचे अशा पद्धतीने. तर आज आपण पाहतोय पनीर रोल. जबरदस्त होतात हे पनीर रोल. एकदा नक्कीच तुम्ही मुलांना टिफिनला द्या. मुले सर्वच टिफिन फस्त करून येतील. तर हे व्यवस्थित एकजीव करून घेतले. व्यवस्थित एकजीव करून घेतल्यानंतर आता गॅस बंद करून घ्यायचा आणि हे असेच कढईमध्ये ठेवून घेतले. तर इथे मी कणिकसुद्धा मळून घेतलेला आहे. तर कणकेचे अशा पद्धतीने आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आहेत. जेवढी तुम्हाला पोळी पाहिजे त्यानुसार तुम्ही कणकेचा गोळा घ्या किंवा तुमच्याकडे पोळी तयार असेल ती तुम्ही इथे वापरलात तरीसुद्धा चालेल. पण इथे मी गरमागरम पोळीसुद्धा तयार करून घेते आणि गरमागरम पनीरसुद्धा आहे. तर इथे मी कणिकच वापरले आहे, म्हणजेच गव्हाचे पीठ वापरले आहे. जर तुम्हाला इथे मैदा वापरायचा असेल, मैद्याची पोळी बनवायची असेल तर तुम्ही मैद्याची पोळी बनवून घ्या. पण आपण लहान मुलांसाठी बनवतो आहे त्यासाठी काहीतरी हेल्दीच असायला हवे. तर पोळीसुद्धा व्यवस्थित अशी लाटून झाली आहे. गॅसवरती तवा गरम करायला ठेवला. त्यावरती पोळी ठेवून घ्यायची आणि दोन्ही साईडून व्यवस्थित आपल्याला पोळी ही शेकून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने हेल्दी आणि पौष्टिक मुलांना टिफिनमध्ये बनवून दिलात तर मुलेसुद्धा खुश होतात आणि तेच खाऊनसुद्धा ते कंटाळलेली असतात. त्यामुळे नक्कीच अशा पद्धतीने तुम्ही पनीर रोल एकदा नक्कीच बनवून द्या मुलांना. मुले खुशच होतील. तर इथे आपली 1 पोळी तयार झालेली आहे. तर अशा मी 2 पोळ्या तयार करून घेतल्या आहेत मस्त अशा गरमागरम. तर पोळपाटावरती ठेवून घेतली. त्यावरती आपल्याला 1 चमचा टोमॅटो केचप लावून घ्यायचा आहे. टोमॅटो केचप व्यवस्थित असे पसरवून घ्यायचे अशा पद्धतीने. तर तुम्हाला इथे बटर लावायचं असेल तर तुम्ही बटरसुद्धा इथे लावू शकता. 1 चमचा होईल एवढे मेयोनीज लावून घ्यायचे. चमचेच्या साहाय्याने हे व्यवस्थित अशा पद्धतीने पसरवून घ्यायचे. मेयोनीजने पनीर रोलला टेस्ट खूप छान येते.
तर व्यवस्थित पसरवून घेतल्यानंतर यावरती आपण जे स्टफिंग बनवलेले पनीरचे ते चपातीवरती ठेवून घ्यायचे. मस्त असे गरमागरम आहे. मधल्या भागी बरोबर आपल्याला हे स्टफिंग ठेवून घ्यायचे आहे. तर व्यवस्थित हे स्टफिंग ठेवल्यानंतर आपल्याला रोल तयार करून घ्यायचा आहे याचा. माझ्या मुलीला तर भयंकर हा पनीर रोल आवडतो. हप्त्यातून 2 वेळा तरी अशाच पद्धतीने मी बनवून देते तिला टिफिनसाठी. तर स्टफिंग भरल्यानंतर ठेवल्यानंतर यामध्ये कच्चा कांदासुद्धा मी थोडासा ठेवून घेतला आहे आणि नंतर आपल्याला दोन्ही बाजूने अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचे आहे. तर आपला इथे पनीर रोल तयार झालेला आहे. खरंच खूप सुंदर हा पनीर रोल तयार होतो. जबरदस्त आणि चवीला म्हणाल तर एक नंबर. बाहेरचे खाण्यापेक्षा घरच्या घरी अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने ते पण हेल्दी अगदी मी घरच्या घरी पनीरसुद्धा बनवलेले आहे आणि छान असे आपले हे पनीर रोल तयार झालेले आहेत. तर मध्ये मी कट करून घेतले आहे कारण टिफिनला द्यायचे आहेत, त्यासाठी मधोमध बरोबर कट करून घ्यायचे आणि टिफिनमध्ये हे गरमागरम आहेत तर भरून घ्यायचे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये नक्कीच कळवा आणि विनंती आहे की कोणत्या भागातून पाहताय ते सुद्धा मला कमेंट्समध्ये सांगा. तुम्हाला रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक, शेअर, हाईक तसेच वन किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.